नमस्कार. उपस्थित सर्व मराठी म्हणजे आपल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे सर्वजण, मला वाटतं 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी दिन म्हणून साजरा केला, राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला. एक फार सुंदर कविता आहे की हीच मराठी हिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी, हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे, समतेचे हो तुफान उठले सागरकडे. भाषा म्हणजे काय असतं तर भाषा म्हणजे ही अभिव्यक्ती असते. माझ्या मनात आलेल्या ज्या भावना असतात, आचार असतात, विचार असतात, त्यांच्या अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम असतं भाषा. आणि मराठी ही अमृतातेही पैजा जिंकणार आहे. म्हणजे ज्ञानेश्वराने जे सांगितलं, माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, हे अमृतातेही पैजा जिंकणारी अशी ही मराठी भाषा होती. मराठी भाषेला खूप जुना इतिहास आहे. मराठी भाषेला समृद्ध व्याकरण आहे. मराठी भाषेमध्ये समृद्ध म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, कविता आहेत. अनेकांनी मराठी छान वाढवण्याचा प्रयत्न केला. मग कितीतरी साहित्यिकांची नावं सांगता येतील. अगदी वि. वा. शिरवाडकरांपासून आत्ताच्या सगळ्या साहित्यिकांपर्यंत या साहित्यिकांनी, मला याच्यामध्ये आठवतं ते म्हणजे शिवाजीराव सावंतांनी फार सुंदर सांगितलं होतं की साहित्यिकांनी मराठी भाषेला याच्या शब्दांच्या पालखीत बसवून गर्भश्रीमंत करण्याचं काम शिवाजीराव सावंतांनी केलं किंवा अशा अनेक साहित्यिकांनी केलं. आणि खरंच ही भाषा जगली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी आजच्या दिवसात हे केलं. आत्ता तरी सध्या अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला आहे. फक्त हे अभिजात पण हे फक्त कायद्याच्या याच्यात न राहता हे मराठी वाढवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मराठी बोलली पाहिजे, मराठी वाचली पाहिजे, मराठीचा जागर सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचला पाहिजे. आता मुळात फक्त मला थोडासा प्रश्न याच्यात आहे की एखादी भाषा, असं म्हणतात की मराठी मरते, किंवा बरेच जण म्हणतात की मराठी भाषा ही कमी पडते, इंग्रजी भाषा वाढली आहे, मराठी झाली आहे, इंग्लिश भाषा झाली आहे, हिंदी आणि मराठी मिक्स झाली आहे, असं काहीतरी म्हटलं जातं. मुळात भाषा ही कधीच कुठली मरत नसते, तर तिथली सर्वसामान्य जी माणसं आहेत ती भाषा जिवंत ठेवण्याचं काम करत असतात. पण नवनवीन शब्दप्रयोग मराठी भाषेत आणणाऱ्या माणसांची मला वाटतं खऱ्या अर्थानं गरज आहे. जसं ज्ञानेश्वरांनी ग्रंथणे नावाचे क्रियापद वापरलं होतं, ग्रंथ लिहिणे याला, अशी नवीन क्रियापदं आली पाहिजेत, नवीन म्हणी, नवीन वाक्यप्रचार, नवीन शब्दसंग्रह हे वाढले पाहिजे. त्यासाठी मराठी लिहिली पाहिजे, बोलली पाहिजे, वाचली पाहिजे. आणि थोडंसं आत्ताचा जो काळ आहे तो सोशल मीडियाचा काळ आहे. त्या सोशल मीडियावर सुद्धा मराठी वेगवेगळ्या पद्धतीने पोचली पाहिजे. पण दुर्दैवानं आपलं फॉन्टमध्ये अडकून पडलोय. कुठल्या फॉन्टमधली मराठी लिहायची अशा अनुषंगानं आहे. सरकारनंही याचा विचार करून एक युनिक फॉन्ट असा केला पाहिजे की जो सगळीकडे चालेल, सगळ्या राजपत्रांमध्ये चालेल, सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये चालेल आणि सगळेजण तो एक्सेप्ट करू असे फॉन्ट वाढले पाहिजेत. अशा अनुषंगानं मला वाटतं मराठी भाषा टिकली पाहिजे. आपण सगळेजण या भोई आहोत या मराठीच्या पालखीचे. तर इथून पुढं आपण सुद्धा जेवढं लांब मराठीला पोचवता येईल, बालसाहित्याच्या माध्यमातून लहान मुलांवर मराठीचे संस्कार जेवढे करता येतील तेवढं करूया. एक गोष्ट जाणवते की मध्यंतरच्या काळात इंग्रजीनं फार मोठं आक्रमण केलं. आपल्या पोरांना आपण सगळ्यांना इंग्लिश मीडियममध्ये घातलं. पण एक गोष्ट जाणवते का बघा सगळ्यांना, ती म्हणजे आत्ताच्या मुलांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या फार वीक होत आहेत. त्याचं कारण मातृभाषेतून मुलांना आम्ही शिकवलं नाही आणि त्यामुळं आपलं पोरगं धड इंग्रजी झालं नाही, धड मराठीही झालं नाही. याचं कारण आम्ही मातृभाषा शिकवली नाही. त्यामुळे इथून पुढं मातृभाषा वाढवली पाहिजे, आपण ही मराठी जपली पाहिजे, याचा प्रयत्न सगळ्यांनी करूया. त्यासाठी सगळ्यांना या भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हे प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या नावानं त्यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला जातो. आणि मराठी भाषा ही खरं म्हणजे मरत नाही, ती टिकली जाते आणि टिकवायचं काम हे आपल्या सर्वांच्या हाती आहे. आणि यासाठी मराठी भाषेमध्ये बोललं पाहिजे, मराठी भाषेमध्ये लिहिलं पाहिजे आणि मराठी भाषेमध्येच त्याचा सगळा जो व्यवहार आहे तो करणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी मराठी भाषा अंमलात आणली पाहिजे, तिचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. जसं 1 मिनिटामध्ये आपण मराठीमध्ये बोलून दाखवूया असे उपक्रम केले जातात, ते अतिशय सुंदर आहेत. आणि त्या पद्धतीनं जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करून आपण आपलं बोलणं असेल, मग ते घरी असेल किंवा एखाद्या मित्राशी संवाद साधताना असेल किंवा एखाद्या कार्यालयामध्ये असेल, हे मराठीमध्येच आपण बोलणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. आणि या ठिकाणी मला 2 मिनटं बोलायची संधी दिली संयोजकांनी, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक
आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. मराठी दिन आणि विज्ञान दिन हे आम्हा सर्व शिक्षकांसाठी एक उत्सव असतो. आज मराठी दिन याबद्दल आपल्या मराठी बालकुमार सभेचे सर्व साहित्यिक बोलतील, परंतु मी या ठिकाणी विज्ञान दिनाविषयी बोलतो. खरं म्हणजे विज्ञान हा जो विषय आहे फक्त पुस्तकामध्ये न ठेवता तो आपल्या आचरणात आला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये रुजली पाहिजे. खरं म्हणजे हा आजचा दिवस आहे. मराठी दिन हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस होता, परंतु विज्ञान दिन हा या ठिकाणी CV रमन यांचा कर्मदिवस होता. म्हणजे एका बाजूला जन्मदिवस आणि दुसऱ्या बाजूला कर्मदिवस असे हे 2 सलग दिवस आहेत. खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजली का नाही हे आपण याचं कठोर निरीक्षण केलं पाहिजे. आपल्याला आतापर्यंत जर पाहिलं तर भारतामध्ये फक्त साधारणपणे 9 नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत आणि यामध्ये 3 पुरस्कार हे विज्ञानासाठी मिळालेले आहेत. याचा विचार जर आपण अमेरिकेचा केला तर अमेरिकेमध्ये नोबेल पुरस्कार 400 मिळाले आणि विज्ञानासाठी 250पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. आपण जर विज्ञानामध्ये अभ्यास करत असणारे जर शास्त्रज्ञ जर पाहिले, मेरी क्युरी, पेरी क्युरी हे जे कुटुंब आहे, हे एका कुटुंबामध्ये 5 नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. मेरी क्युरी यांना फिजिक्समध्ये आणि रसायनशास्त्रामध्ये 2 नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांचे जे मिस्टर होते पेरी क्युरी त्यांना त्या ठिकाणी 1 पुरस्कार मिळाला, जावयांना 1 पुरस्कार मिळाला, मुलगीला 1 पुरस्कार मिळाला. म्हणजे इतर देशामध्ये काय होतं, नोबेल पुरस्कार मिळवणारी एक कुटुंब तयार होतं आणि आपल्या देशामध्ये अगदी 2 अंकी संख्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी नोबेल पुरस्काराची गाठता येत नाही. खरं म्हणजे या ठिकाणी पृथ्वी निर्माण होऊन साधारणपणे 450 अब्ज वर्ष झाली. या ठिकाणी पृथ्वी शाश्वत आहे. आपलं जर या ठिकाणी आपण पूर्वी या ठिकाणी जंगलामध्ये राहत होतो, आपल्याबरोबर असणारे इतर प्राणीसुद्धा जंगलामध्ये राहत होते, ते अजून जंगलातच आहेत. पण मनुष्य प्राण्यांनी इतकी प्रगती केलेली आहे की आपल्या बुद्धीच्या जोरावरती या मनुष्य प्राण्यांनी इतकी चांगली प्रगती केलेली आहे की त्यांनी अधिक विकसित मानवाला केलेलं आहे आणि आपल्या काही ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी सोडवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपले मराठी दिन आणि विज्ञान दिन आपण अगदी उत्साहामध्ये साजरे करून हे मुलांच्यामध्ये रुजवले पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुषंगानं कविवर्य कुसुमाग्रजांचा हा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना ज्या ज्या ठिकाणी मराठी बोलली जाते त्या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन म्हणून तो साजरा केला जातो. वास्तविक मराठीला 2रं ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देण्याचं महत्कार्य हे वि. वा. शिरवाडकरांनी केलं. त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं जरी असलं तरी त्यांचं मूळ नाव हे विष्णू रंगनाथ शिरवाडकर असं होतं. दत्तक विधानानंतर त्यांचं नाव हे विष्णू वामन शिरवाडकर असं आहे. त्यांनी आपल्या बहिणीचं नाव हे आपल्या कवितेबरोबर अजरामर व्हावं, कारण कुसुम ही त्यांची लाडकी भगिनी होती आणि अकाली तिच्या देहावसानानंतर आपल्या कवितेबरोबर तिचं नाव अजरामर व्हावं या सदहेतूनं आणि आपल्या भगिनीच्या प्रेमापोटी कुसुमच्या अगोदर अग्रज जन्माला आलेला म्हणून त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव कविता लेखनासाठी धारण केलं आणि त्याच टोपण नावानं त्यांनी कविता लेखन केलं. पृथ्वीचं प्रेमगीत असेल, कोलंबसाचं गर्वगीत असेल किंवा कणा नावाची अजरामर अशा प्रकारची कविता असेल की या कवितेतून मराठी मनांच्यावरती, रसिकजनांच्या हृदयावरती, हृदय सिंहासनावरती कित्येक वर्ष अधिराज्य गाजवण्याचं कर्तृत्व हे वि. वा. शिरवाडकरांनी गाजवलं. ते जसे कवी म्हणून ख्यातकीर्त होते तसेच ते नाटककार म्हणून तितकेच मोठे होते. ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट यासारखी 51 सरस अशा प्रकारची नाटकं ही शिरवाडकरांनी लिहिली. नटसम्राट हे नाटक त्याचं माध्यमांतर झालं, तो चित्रपट म्हणून रसिकांच्या आदराला आणि रसिकांच्या अभिरुचीला तो पात्र ठरला. त्यांच्या ज्या कविता आहेत त्या मराठी मनावरती राज्य करणाऱ्या कविता आहेत. 1000 जीवा तुझ्या गरजू दे, समुद्रात डळमळू दे तारे, विराट वादळ हेलकावू दे, पर्वत पाण्याचे, म्हणजे माझ्यावरती अशी एकामागून एक संकट येऊ देत आणि यातनं मला मार्ग काढायची शक्ती ही परमेश्वरा तुझ्या कृपेनं या ठिकाणी मला मिळू दे, अशा प्रकारचा भाव व्यक्त करणारी ती कोलंबसाचं गर्वगीत नावाची कविता असेल किंवा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. म्हणजे पिढ्यानपिढ्या आपल्या गुरुजनांच्या विषयीचा आदर द्विगुणित करायचं काम कुसुमाग्रजांच्या या कवितेनं केलं. या कवितेच्या माध्यमातून गुरु शिष्याचं नातं हे अधोरेखित करायचं महत् कार्य हे कुसुमाग्रजांनी केलं. यासारखी त्यांची पृथ्वीचं प्रेमगीत नावाची कविता असेल, किंवा वृद्धांच्या जीवनातल्या येणाऱ्या समस्यांच्या संदर्भातलं ते नटसम्राट नाटक असेल, अशा शाश्वत साहित्यकृती मराठीमध्ये लिहून मराठी साहित्यसुद्धा सातासमुद्रा पलीकडे न्यायचं काम हे कुसुमाग्रजांनी केलं. एवढं अलौकिक, अफाट, आगळं वेगळं, अपूर्व अशा प्रकारचं कार्य त्यांनी केल्यामुळं त्यांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. या दिनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिन हा वि वा शिरवाडकरांचा जन्मदिन, ज्यांना कुसुमाग्रज असं संबोधलं जातं, आणि त्यांच्या जन्मदिनादिवशी हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या कविता, कुसुमाग्रजांचं साहित्य, ज्येष्ठ साहित्य, कवी आणि दिग्गज लेखक यांनी लिहिलेल्या कविता ज्या काही आहेत आणि त्यांचं जे काही साहित्य आहे, मग त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही मराठी बालकुमार साहित्य सभेचे लोक आमचं साहित्य किंवा त्या साहित्य क्षेत्रामध्ये वाटचाल करण्याचं कार्य करत आहोत. वि वा शिरवाडकरांची एक कविता मला खूपच आवडते, आणि ती कविता अशा पद्धतीची आहे की आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या अत्यंत सुंदर आणि भावगर्भ अशा कविता त्यांच्या आहेत. बालकुमार बालसाहित्याविषयी या कवितांचं बोट धरून आम्ही या बालकुमार साहित्य क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहोत. तर या मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि मला 2 शब्द व्यक्त करायला दिले त्याबद्दल धन्यवाद मानते. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. प्रथम मला मराठी बालकुमार साहित्य सभेनं इथं या मराठी भाषेविषयी थोडंसं बोलायची संधी दिली, याबद्दल मी खरंच मनपूर्वक सर्वांचे आभारी आहे. मुळातच मला मराठी भाषा खूप आवडते, त्याचा खूप अभिमान आहे, आणि हा अभिमान माझ्या मुलांच्यामध्ये पण रुजावा हा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी मुलांची साहित्यिक वाटचाल किंवा मुलांचं वाचन वाढावं, जसे आपल्याला विष्णू वामन शिरवाडकर मिळाले, असे येणाऱ्या उद्याच्या काळातसुद्धा आपली मुलं या वाटेनं प्रयत्न करावीत, वाटचाल करावीत, थोडीशी साहित्यिकाची गोडी त्यांना लागावी. या अनुषंगानं मुलांच्यामध्ये छान मराठी भाषा रुजावी, मुलांनी वाचन करावं, मुलंसुद्धा लिहिती व्हावी, या अनुषंगाने माझेही प्रयत्न चालू आहेत. मराठी भाषेची जशी थोरवी आज संपूर्ण जगभर आहे, अशी थोरवी बालमनांच्यात रुजवायचा प्रयत्न मी अगदी प्रामाणिकपणे करत आहेत. मुलांनी जसं समर्थ रामदास म्हणतात, अखंडित वाचलं पाहिजे, प्रसंगी लिहिलं पाहिजे, असं मुलांच्यावर सुद्धा छोटे छोटे प्रयोग करण्यासाठी मी नेहमीच अग्रेसर आहेत. सर्वांना आमच्या मराठी बालकुमार साहित्य सभेच्या लोकांना आपल्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. आज आपण सर्वजण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत. वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन हा आपण मराठी गौरव दिन साजरा करत आहोत. इयत्ता 7वीला मराठी पाठ्यपुस्तकामध्ये अनामवीरा ही कविता आहे. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकाचं महत्त्व सांगणारी ही कविता. या कवितेमध्ये ह्या सैनिकांनी कशा प्रकारे आत्मसमर्पण केलेलं आहे, जसे की त्याच्या रियासतीवर त्याचे नाव नोंदवलेलं नाही, त्यांनी कोणताही हेतू ठेवले, निरपेक्ष भावनेने त्यांनी या कवितेतून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशसेवेचे प्रयत्न बाळकडून रुजवलेले आहेत. असेच बाळकडून आजपासून आम्ही आमच्या मुलांना रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी संयोगिता महाजन. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मित्रहो, बऱ्याचदा आपल्या महाराष्ट्रामध्ये गल्लत होते ती म्हणजे मराठी राजभाषा दिन आणि दुसरं म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. यातला फरक ओळखायचा कसा? तर मराठी भाषा गौरव दिन आहे तो वि वा शिरवाडकर अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर
कुसुमाग्रज आपल्या सर्वांचे लाडके ज्ञानपीठ विजेते साहित्यिक आपले वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस, त्यांची जयंती हा दिवस 2013 पासून महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला आहे. तर मराठी राजभाषा दिन हा कधी असतो तर 1 मे 1960ला आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्याच्या आधी नव्हतं का, तर त्याच्या आधी इंग्रजांचं राज्य होतं आणि तेव्हा प्रांतवार रचना होती. कोणता कलकत्ताचा प्रांत होता, कधी मद्रास प्रांत होता, कधी मुंबई प्रांत होता. मग अशा वेळेला जेव्हा भारताचं स्वतंत्र जेव्हा अस्तित्व निर्माण झालं, एक देश म्हणून, गणराज्य म्हणून, प्रजासत्ताक राज्य म्हणून, त्यावेळेला प्रश्न असा निर्माण झाला की कशी रचना करायची. तेव्हा असा पुढे एक मत आलं की ज्या ठिकाणी जास्त भाषा बोलली जाते तशी रचना आपण करूया. मग भाषावर प्रांतरचना करण्यात आली आणि त्यामध्येच 1 मे 1960ला शेकडो हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर मुंबई जोडून आपला हा महाराष्ट्र सध्याचा अस्तित्वात आला. आणि 22 राजभाषा ज्या अस्तित्वात आहेत त्यातली मराठी ही एक आपली राष्ट्रीय भाषा आहे, ज्यामध्ये ज्या 22 केल्या त्याच्यामध्ये त्याचं एक इन्क्लूड संविधानामध्ये केलेलं आहे. आणि अशी ही आपली मराठी भाषा. आपली मराठी भाषा संस्कृत, हिंदी, फारसी, इंग्रजी ह्या सगळ्यांना घेऊन जाणारी आहे. मग ती ज्ञानेश्वरांची अमृताची पैजा जिंकणारी भाषा असू दे किंवा ग्रामीण कथाकारांची शंकर पाटलांची भाषा असू दे, ती सगळ्यांना आपलंसं करते. आता तर ॲ आणि अ हे इंग्रजी स्वरसुद्धा तिने स्वतःला हाताळलेले आहेत. अशी ही भाषा कधीही मरणार नाही, सतत अखंड टिकणार आहे, दीपणार आहे. अखंड तेज आपल्या हातून तिचं दुसऱ्या पिढीला आपण हस्तांतरित करायचं आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांना, मराठी भाषिकांना मनःपूर्वक शुभेच्छा, शुभेच्छा, शुभेच्छा. साधारणपणे भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर 1965मध्ये जाहीर करण्यात आलं की मराठी ही महाराष्ट्राची भाषा असेल आणि प्रत्यक्षात 1966पासून राजभाषा म्हणून तिचा नित वापर सुरू झाला. सन 1999मध्ये 21 फेब्रुवारीला युनेस्कोने सन 1999मध्ये युनेस्कोने 21 फेब्रुवारी हा मातृदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. मातृभाषेचा सन्मान राखला जावा, मातृभाषेची वृद्धी व्हावी, मातृभाषा जनमानसात रुजावी या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो. परंतु महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मृतिदिनी 2013पासून 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या मायबोलीचा गौरव या छोट्याशा कवितेच्या माध्यमातून. मायबोली माय माऊली महाराष्ट्राची शान, शब्दांमधली गोडी तिचिया जणू सुगंधी खान. संत वाङ्मयी राजकोशी ती ज्ञानाचा झरा, छत्रपतींच्या पराक्रमाने उजळतीचा चेहरा. सह्याद्रीच्या कुशीत उमरली संस्कृतीची फुलबाग, भावभावनांनी नटलेली प्रेमळ सुंदर जाग. अभंग ओवी भारूड आणि कवितांचा दरबार, ज्ञानदीप हा तेवत राहो मराठीचा संसार. राजभाषा ही मानाची महाराष्ट्राची शान, नितव्यवहारी करुणी वापर तिचा वाढवू मान. एक दिलाने करूया गौरव माय मराठीचा, दुमदुम उदे डंका जगती तिच्या गौरवाचा. महाराष्ट्र जय जय मराठी जनमानस भाषा, वंदन करूया गौरव दिनी पल्लवित आशा, पल्लवित आशा. मराठी भाषेचा सार्वत्रिक वापर, तिच्या सर्व बोलींचा मान आणि सन्मान हाच खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव आहे. धन्यवाद.